नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय प्रतिकूल वातावरणात निवडणुका जिंकून आले आणि दोघेही आपापल्या देशात सर्वोच्च पदाला गेले. या दोघांच्या विचारात एक कमालीचं साम्य आहे आणि म्हणूनच मी त्या थंबनेलमध्ये लिहिलं होतं की ग्रेट माइंड थिंक अलाइक. आता आज आपण बघूया की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात किंवा अन्य खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काही भारतीय अमेरिकन या लोकांची नेमणूक केलेली आहे. त्यापैकी आज मी एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे. त्यांचं नाव आहे तुलसी गाबार्ड. नावावरून आपल्याला असं वाटतं की तुलसी गाबार्ड म्हणजे या मूळच्या भारतीय असतील आणि नंतर अमेरिकेत गेले असतील किंवा भारताशी त्यांचा काही ना काही प्रकारे संबंध आला असेल किंवा असेल, तर आपले हे विचार पूर्णपणे चुकीचे आहेत. तुलसी गाबार्ड या ज्या आहेत त्या मूळच्या अमेरिकेतल्याच आहेत. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1981 मध्ये अमेरिकेतल्या हवाई बेटावर झाला. आता त्यांचे आई वडील हे सुद्धा कॅथलिक ख्रिश्चनच आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव आहे माईक गाबार्ड आणि आईचं नाव आहे कॅरल गाबार्ड. मग असा प्रश्न पडतो की यांचं नाव तुलसी कसं ठेवलं आणि या हिंदू कशा? तर याच्याबद्दल एक फार रंजक माहिती, इंटरेस्टिंग माहिती अशी आहे की अमेरिकेमध्ये 1970च्या सुमाराला एक भक्ती आंदोलन चालू झालं होतं, ज्याचं नाव होतं हरे कृष्ण आंदोलन. आणि याचं आयोजन केलं होतं इस्कॉननी, म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. या आंदोलनात तुलसी गाबार्ड यांचे आई वडील हे सहभागी झाले होते आणि ते कृष्ण भक्तीत तल्लीन झाले. कृष्णाच्या जीवनाचा, भगवान कृष्णाच्या जीवनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि हिंदू धर्म हे त्यांना आपलासा वाटायला लागला. आणि त्यामुळेच त्यानंतर आईवडिलांनी हिंदू धर्म स्वीकारला. आणि त्यानंतर त्यांना जी 5 अपत्ये झाली, 3 पुत्र आणि 2 कन्या, यांची नावंही त्यांनी हिंदू धर्माप्रमाणेच ठेवली. थोडक्यात हिंदू नावं ठेवली. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव आहे भक्ती, दुसऱ्या मुलाचं नाव आहे नारायण, तिसऱ्या मुलाचं नाव आहे जय. मोठ्या मुलीचं नाव अर्थातच तुलसी आहे आणि धाकट्या मुलीचं नाव वृंदावन आहे. वृंदावन म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथे कृष्णाच्या बाललीला झाल्या अनेक, आपल्याला त्याची माहिती आहे. आणि तुलसी जी आहे ही आपण विष्णुप्रिया म्हणतो, विष्णूची पत्नी म्हणतो. आणि याच विष्णूंनी जेव्हा कृष्णाचा अवतार धारण केला आणि वृंदावनात आपल्या बाललीला केल्या, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या आईवडिलांवर झाल्यामुळे त्यांनी मुलांची नावं अशी ठेवली. आणि त्याचमुळे तुलसी गाबार्ड यांचं म्हणणं असं आहे की मी कृष्ण भक्तीत त्याच्याचमुळे तल्लीन होते. माझं नाव तुलसी आहे, याचा मला अभिमान आहे, मला हे नाव अतिशय आवडतं. आणि त्या बरेचदा भारतीय पोशाखात आपल्याला दिसतात. त्या कपाळाला कुंकू देखील लावतात. भारतीय स्त्रियांना याचा अभिमान वाटला पाहिजे की भारताशी संबंध नसलेली, मुळात भारतीय नसलेली, हिंदू धर्माशीही दुरान्वये संबंध नसलेली अशी एक स्त्री हिंदू धर्म स्वीकारते आणि अमेरिकेतल्या सर्वोच्च पदावर जाते. त्या आता अमेरिकेच्या इंटेलिजन्स चीफ होणार आहेत. तत्पूर्वी आपण बघूया की यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे. तर 2007 मध्ये त्यांनी अल्बानिया युनिव्हर्सिटीमधून ऑफिसर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम यशस्वीरित्या अव्वल श्रेणीमध्ये पूर्ण केला. 2008-9 मध्ये त्यांचं पोस्टिंग कुवेतमध्ये झालं आणि तिथे त्या अमेरिकन मिलिटरी पोलीस प्लाटूनच्या सदस्य होत्या. 2015 मध्ये त्या हवाईच्या आर्मी नॅशनल गार्डच्या मेजर झाल्या. त्याच्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी त्या सगळ्यात तरुण
हवाईच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडल्या गेल्या. त्यावेळेला त्यांनी जी शपथ घेतली होती 2012-13मध्ये, ती त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. आणि त्याच्यातूनच आपल्याला समजतं की त्या कशा भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्मामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या आहेत किंवा त्यांनी तो किती स्वीकारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कृष्ण भक्तीमुळे आणि हिंदू धर्माचं पालन केल्यामुळे त्यांना मनःशांती मिळते आणि जीवनात लढण्याचं आत्मिक बळ मिळतं. आता ज्या वेळेला 1970मध्ये त्यांच्या आईवडिलांनी हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या आई ज्या आहेत त्या देवहूती दासी झाल्या आणि वडील हे कृष्णकथा दास झाले. तुलसी गाबार्ड ह्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या आणि 4 वेळा त्या डेमोक्रेटिक काँग्रेस वुमन हवाई इथून निवडल्या गेल्या होत्या. आता 2022मध्ये काय झालं तर 2022मध्ये अमेरिकन अध्यक्ष जे होते जो बायडन यांचं युक्रेन रशियाच्या युद्धाबाबत जे धोरण होतं, जे विचार होते ते त्यांना पटले नाहीत, रुचले नाहीत आणि तसं त्यांनी ओपनली त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षामध्ये सांगितलं आणि याचा राग जो बायडन सरकारला आला. त्यांचे तिथे खूप मतभेद टोकाचे झाले आणि म्हणूनच त्यांनी डेमोक्रेटिक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि 2022मध्ये त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाला रामराम ठोकला. पण तिथे त्यांनी रामराम ठोकला म्हणून त्या लगेच पक्षांतर करून रिपब्लिक पक्षात आल्या असं नाही. तर दरम्यानच्या काळात त्या एक पॉलिटिकल कॉमेंटेटर म्हणून एका चॅनलसाठी काम करत होत्या आणि तिथे काम करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे काही विचार, त्यांची धोरणं ही त्यांना खूप आवडली आणि तशी त्यांनी ओपनली स्तुतीही केली आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटलं की ह्या महिलेला आपण काहीतरी मोठं पद दिलं पाहिजे, कारण त्यांनीही त्यांची चमक पाहिलेलीच होती आणि त्यामुळेच त्यांनी त्यांना आता इंटेलिजन्स चीफ ऑफ USA हे करायचं ठरवलेलं आहे. आता इंटेलिजन्स चीफ ऑफ USA हे फार मानाचं, महत्त्वाचं आणि जबाबदारीचं स्थान आहे. हे पद आहे अतिशय जबाबदारीचं आहे. आता ज्या अमेरिकेमध्ये 18 गुप्तचर संघटना आहेत त्या सगळ्यांच्या कारभारावर यांचं लक्ष राहणार आहे, म्हणजे त्यांचा कंट्रोल राहणार आहे. त्याच्यामध्ये ताळमेळ साधण्याचं काम हे त्यांचं आणि त्याचं डेली रिपोर्टिंग त्यांना अमेरिकन अध्यक्षांना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना करावं लागणार आहे. जगामध्ये 5 आय नेशन आहेत. या 5 आय नेशन म्हणजे सगळ्यात शक्तिशाली जे देश, महासत्ता आपण म्हणतो, या महासत्ता 5 ज्या आहेत त्या म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या 5 देशांच्या गुप्तचर संघटना आहेत त्या अतिशय कार्यक्षम आणि प्रभावी आहेत. यांच्या गुप्त वार्ता ह्या जवळजवळ 100% खऱ्या असतात आणि कारण परत्वे जेव्हा वेळ येईल किंवा त्यांना वाटेल त्यावेळेला हे 5 देश आपापसामध्ये गुप्त संघटनांची जी माहिती आहे म्हणजे गुप्त इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या आपापसात त्याचं देवाणघेवाण करतात आणि अशा या 5 बलाढ्य महासत्तांपैकी एक डोळा हा हिंदू असणार आहे. भले तो अमेरिकन आहे पण हिंदू आहे आणि निश्चितच याचा फायदा भारताला, अमेरिकेला आणि पूर्ण जगाला होण्याची शक्यता आहे. तो कसा आपण पाहू तर खलिस्तान समर्थक पन्नू याच्या विरोधात भारतामध्ये जी मोहीम उघडली गेली होती त्याचे प्रमुख होते अजित डोवाल, जे माजी आर्मी ऑफिसर आहेत आणि भारताचे सुरक्षा सल्लागार आहेत. तर त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी अमेरिकेच्या जो बायडन सरकारने यांच्यावर केस फाईल केली. आता ट्रम्प यांनी तर आपल्या भाषणात सांगितलेलंच आहे की ते खलिस्तान समर्थकांना कधीच पाठिंबा देणार नाही, तिकडच्या हिंदूंचं रक्षण ते करणार आहेत आणि त्यामुळे आता ही जी केस आहे ती कदाचित बासनात गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.
कॅनडाच्या बाबतीतही आपल्याला याचा फायदा होणार आहे, कारण आता कॅनडाच्या ज्या भारतविरोधी कारवाया आहेत आणि खलिस्तानवाद्यांना समर्थन देण्याचे जे काही प्रकार चाललेत, भारतामध्ये घातपाताच्या कारवाया करण्याचे त्यांचे जे प्रयत्न आहेत, तिथून जे फंडिंग भारतामध्ये केलं जाते ते थांबण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे भारतालाही याचा भरपूर फायदा होणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरही होणार आहे. आता याचबरोबर बाकी काही भारतीय चेहरे जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात येणार आहेत, त्यापैकी एक आहेत विवेक रामास्वामी. हे एलॉन मस्क यांच्याबरोबर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी याचे प्रमुख असणार आहेत. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो हे सुद्धा भारताला सकारात्मक असणार आहेत, कारण त्यांनी भारताबरोबर यापूर्वीही काम केलं आहे आणि भारताबद्दल त्यांना सहानुभूती आहे, भारताच्या धोरणांबद्दल त्यांना आदर आहे. त्यामुळे आता अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे सुद्धा भारताला पूरक आणि मैत्रीपूर्ण असण्याची शक्यता आहे. म्हणजे विविध पातळी, इंटेलिजन्स म्हणा, परराष्ट्र धोरण म्हणा किंवा अंतर्गत जी नियमावली असते कारभाराची, या सगळ्या बाबतीत एक भारतीय स्पर्श त्याला होणार आहे आणि त्यामुळेच ही सकारात्मकता आणखीन वाढून दोन देशातली मैत्री वाढणार आहे आणि दोन देशांना याचा भरपूर फायदा होणार आहे. आणि त्यामुळेच भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, ते आणखीन चांगलं होणार आहे. जागतिक पातळीवर या दोन महासत्ता एकत्र येऊन एक अहिंसा शांतीचा संदेश पूर्ण जगाला पोहोचवण्याचं काम करतील, यात शंका आहे का? तर शंका नाहीच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.